मित्रहो, 28 जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळ अपघात झाला आणि 29 जानेवारीला आपण एक व्हिडिओ केला होता, आपल्याला आठवत असेल। त्यावेळेला VSR व्हेंचर्स या कंपनीच्या एकूणच भोंगळ कारभाराबद्दल आणि या कंपनीच्या राजकीय उठाबशांबद्दल किंवा तिच्या राजकीय सगळ्या लागेबांध्यांबद्दल आपण लिहिलं होतं। ही कंपनी कशा पद्धतीत बड्या राजकीय नेत्यांच्या जीवाशी खेळ करते हे सुद्धा आपण म्हटलं होतं आणि जे तुमच्या टाइम महाराष्ट्राने म्हटलं होतं त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय। आणि ते शिक्कामोर्तब इतकं छोटं मोठं नाहीये, तर आपल्याकडे जी DGCA जे आहे तिने म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन नागरी विमान उड्डयन संचालनालय जे आहे की या विमानांच्या सुरक्षेच्या संदर्भात, त्यांच्या एकूणच ध्येयधोरणांच्या संदर्भात आणि त्यांच्या कामकाजाच्या संदर्भात जी धोरणं ठरवते त्या संस्थेने या VSR व्हेंचर्स कंपनीला कामाला लावलेले। त्यांची लेअर जेट पद्धतीची 4 विमानं त्यांनी उड्डाण करू नये असे त्यांना आदेश दिलेले। त्याचबरोबर अत्यंत कडक ताशेरे त्यांच्यावर ओढल्यानंतर एका महत्त्वाच्या निर्णयानुसार हा जो विजय कुमार सिंग आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होऊ शकतो, पण तो गुन्हा नोंदवण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांना आणि अमोल मिटकरींना हात हलवत परत यायला लागले। मुंबईतल्या मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड मोठा राडा झालेला आहे। या राडा होण्यासाठी इथल्या उपायुक्तांना एक फोन आला आणि त्यानंतर या राज्याचा उपमुख्यमंत्री अपघातात मेला की त्याचा घातपात झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्याची वेळ आलेली आहे अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। जे केंद्रात राहुल गांधींच्या बाबतीत घडतंय तेच राज्यात रोहित पवारांच्या बाबतीत घडतंय। काय आहे यातलं साम्य आणि त्यामुळे सरकारची खरंच नाचक्की होते का, संशयाला सरकारच जागा करून देते का, या सगळ्या बाबतीमध्ये आपण संक्षिप्त स्वरूपात काही गोष्टी समजून घेणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं अत्यंत विश्वसनीय, थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त असं टाइम महाराष्ट्र। मित्रहो, ज्या दिवशी आपण VSR व्हेंचर्सच्या या सगळ्या विमानांबद्दल, त्याच्या मालकांबद्दल, संचालकांबद्दल आणि या विमान चालवणाऱ्या कंपनीच्या अनागोंदी कारभारानंतरही तिला राजकीय वरदहस्त कोणी आणि कसा दिलाय असा प्रश्न विचारणारा एक व्हिडिओ केला होता। तोपर्यंत अनेक माध्यमं याकडे लक्ष द्यायला तयार नव्हती। ज्यांना आपण प्रमुख माध्यम आहोत किंवा माध्यमांमधला आपण प्रमुख भिडू आहोत अशा लोकांनी सुद्धा याला हात लावला नव्हता। त्या VSR व्हेंचर्सवर व्हिडिओ केल्यानंतर मला काही महत्त्वाच्या सत्तेतल्या नेत्यांचे फोन आले, काही विरोधातल्या नेत्यांचे फोन आले। यामधले काही अजित पवारांबरोबर काम केलेले आमदार जे कामगार क्षेत्रात आहेत, ज्यांना या विमान उड्डयन कंपनीमधला आर्थिक मलिदा कसा खाल्ला जातो, तो याच्या आधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसा खाल्ला, हे सगळं ज्यांना माहिती होतं अशांनी सुद्धा मला फोन केले आणि या VSR व्हेंचरच्या संदर्भातली माहिती देण्याची तयारी दाखवली। पण थोड्या वेळातच ते पण गप्प बसले। पण या सगळ्या गोष्टीनंतर या VSR व्हेंचर्सची जी काही चौकशी सुरू झाली होती त्या चौकशीनंतर आता या कंपनीच्या 4 विमानांना उड्डाण करण्यास बंदी करण्यात आलेली आहे। लेअर जेट पद्धतीची ही जी विमानं आहेत या कंपनीकडे, जसं मी आपल्याला म्हटलेलं या आधीच्या व्हिडिओमध्ये, तशी एक साधारण 18 ते 20 विमानं आहेत। यापैकीची 4च विमानं उड्डाणासाठी त्यांच्यावर बंदी घातलेली आहे, हे सुद्धा तितकंच संशयास्पद आहे। मग इतर सगळी विमानं नीट आहेत का? मग त्या विमानांमध्ये काही, आता आपल्याकडे ज्या पद्धतीत विमानांचं उड्डाण केलं जातं तर त्याच्यामध्ये नॉन शेड्यूल ऑपरेटर असं म्हटलं जातं। नॉन शेड्यूल ऑपरेटर म्हणजे काय, तर मागणीनुसार लवचिक पद्धतीनं विमान उड्डाण करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, विशेषतः बडे उद्योगपती, बडे राजकीय पक्ष, नेते यांना ही विमानं भाड्याने दिली जातात अशी आपल्याकडे एक पद्धत आहे। आणि ही जी पद्धत आहे ही कोणाच्या धोरणानुसार चालते, तर नागरी विमान उड्डयन संचालनालय जे आहे त्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्या माध्यमातून ही सगळी गोष्ट ऑपरेट होते किंवा संचलित केली जाते। आता या कंपनीवर आणि या विजय कुमार सिंगवर आणि त्याचा मुलगा राहुल सिंगवर जेव्हा आपण जोरदार टीका केली होती तेव्हा आपल्याबरोबर कोणीच नव्हतं, पण आज ती गोष्ट खरी ठरते आणि DGCA ने या
संपूर्ण कंपनीवर दोषारोप ठेवलेला आहे। मित्रांनो, आता यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे। या नव्या धोरणानुसार आणि DGCAच्या नव्या नियमांनुसार जर या अशा पद्धतीच्या खाजगी विमानांमध्ये काही जर दोष आला किंवा काही जर गडबड झाली, अपघात झाला, तर याच्या उच्च पदस्थांना अटक करावी किंवा त्यांच्यावर कारवाई करावी अशा स्वरूपाचा नियम आहे। हा दोष पायलटचा नाही। जर तांत्रिक बिघाड झाला तर तो दोष पायलटचा नाही, तो या कंपन्यांचा आहे। कारण या कंपन्यांची जबाबदारी आहे या विमानांची डागडुजी करणं, त्यांची मलमपट्टी करणं, त्यांच्यामध्ये दुरुस्ती करणं, त्यांची काळजी घेणं, देखभाल करणं। पण हा विजय कुमार सिंग नावाचा मस्तवाल विमान मालक हे करत नाही, कारण त्याचे हात पोचलेले आहेत। आणि त्यामुळे आज त्याच्या विरोधात ज्या वेळेला हा रिपोर्ट आला तो रिपोर्ट घेऊन रोहित पवार जे पुतणे आहेत अजित पवारांचे, ते आज मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये गेले होते मुंबईतल्या। आणि कारण अधिवेशन चालू आहे, रोहित पवार मुंबईत आहेत, त्यांच्याबरोबर अमोल मिटकरी होते। हे अमोल मिटकरी कोण आहेत? अमोल मिटकरी काल मला भेटले होते विधान भवनाच्या परिसरामध्ये। अमोल मिटकरी हे अजित पवारांचे अत्यंत पट्ट शिष्य समजले जातात। याच मिटकरींनी सगळ्यात पहिल्यांदा ही वाद काढली होती की हा अपघात आहे की घातपात आहे। आणि त्यानंतर खरं तर अमोल मिटकरींच्या आधी कोणी काढली होती तर ममता बॅनर्जींनी काढली होती। पण ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हे राजकीय उद्देशाने केलेलं वक्तव्य आहे असं शरद पवार लगोलग म्हणाले होते। पण आता त्या शरद पवारांना आपले शब्द गिळण्याची वेळ रुबी हॉस्पिटलमध्ये आलेली आहे। आणि मग शरद पवारांच्या कडून जी गल्लत झाली ती रोहित पवारांनी सुधारली। पण आज या विजय कुमार सिंगवर FIR दाखल करण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांची इथले जे पोलीस निरीक्षक आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्या बरोबर तू मैमै झाली। कारण ते म्हणाले अशा पद्धतीत काही FIR करता येणार नाही आणि अशा पद्धतीची तक्रार नोंदवली जाणार नाही। त्यानंतर तिथे उपायुक्त आले प्रवीण मुंडे, आणि प्रवीण मुंडेंना एका उच्च पदस्थाचा फोन आला असं रोहित पवार म्हणतात। हे सगळं नाट्य इतकं प्रचंड गाजलं कारण या पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांची या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत झाली। मित्रांनो, जर तुमच्या एखाद्या गोष्टीबद्दल काही घडलं, जसं रोहित पवार म्हणतात की गाडीला ठोकर मारली किंवा घरात चोरी झाली किंवा इतर कोणीतरी काहीतरी मारामारी केली तर FIR होतो। मग राज्याचा उपमुख्यमंत्री विमानातून पडतो आणि विमानाच्या सुरक्षा आणि ध्येय धोरणांबद्दल चौकट ठरवणाऱ्या विभागाकडून ही कंपनी दोषी आहे, VSR व्हेंचर्सला विमान उड्डाण करायला परवानगी देऊ नये असं ठरल्यानंतर सुद्धा आणि DGCAचा नियम असताना सुद्धा विजय कुमार सिंगवर FIR का होत नाही, त्याच्यावर 302 का लागू होत नाही, हा प्रश्न आहे। आणि याच प्रश्नाला अनुसरून रोहित पवार काय म्हणतात ते आपण बघूया। या ऍक्टच्या अंतर्गत या महाराष्ट्राचा, या देशाचा एक नागरिक म्हणून आम्ही इथं FIR करण्यासाठी आलो। FIR करत असताना सुरुवातीला तिथं एक PI, तिथं सिनियर PI उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे। आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून, प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले, त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ऍक्ट काय आणि कॉग्निटिबल ऑफेन्स आहे। हे मी नाही, महाराष्ट्रातला कुठल्याही वकिलाला तुम्ही विचारा, जजला तुम्ही विचारा, आणि हे मराठी जजेस आणि वकील हे तुम्ही ऐकत असताल। तर मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे नेते नाही सॉरी एक मोठा अधिकारी म्हणजे अडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हटलं की अहो या पुस्तकामध्ये जे काय दिलंय, जे ऍक्ट आहे ते वकील सांगताय की कॉग्निटिबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही। दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकारी तोच आम्हाला
करून दिला जात नाही. मग कोणाचा असा फोन आला त्या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर देते. आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याच बरोबर एफआयआर करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली. आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल एफआयआर होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचारा, एफआयआर 100% तिथं होऊ शकते आणि एफआयआर झालीच पाहिजे. आता तुम्ही एका बाजूला म्हणताय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, मग सीआयडीने काय केलं हे कोणाला माहित नाही. सीबीआय कडे गेलाय, त्यांनी सीबीआयचा एफआयआर केला नाही केला हे कोणाला तिथं माहित नाही. मग आमचा अधिकार वापरून आम्ही ही एफआयआर करत असताना तुम्ही आम्हाला का थांबवताय? का फक्त हा मराठी माणूस होता, महाराष्ट्राचा नेता होता, अजितदादांचा हा विषय म्हणून तुम्ही या पद्धतीने इथं करताय? उद्या जाऊन तुमच्या गाडीला धडक कोणी दिली तरी एफआयआर लगेच होतो. एखाद्या ठिकाणी थोडीशी चोरी झाली तर एफआयआर तिथं होतो. मग एखाद्याला मारामारी झाली तर एफआयआर होतो. मग दिल्लीमध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी फक्त शर्ट काढतात, त्यांचं तुम्ही एफआयआर करता. आणि मग अजितदादांचा इथं मृत्यू झाला, घात का अपघात याच्यावर आम्ही शंका त्या ठिकाणी घेत आहोत, त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन आहोत आम्ही म्हणतोय. मग कुठल्याही सामान्य व्यक्तीचा एफआयआर होऊ शकतो, पण मग आम्ही विचारतो, आमचेही आमदार इथं असणारे दादांचे आमदार महाराष्ट्र विचारत आहे अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आपण पाहिलं रोहित पवार काय म्हणतायत, इथे प्रचंड कल्ला झाला. मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे आता उद्या बारामतीला जाऊन तिथे जिथे विमान पडलं त्या कार्यक्षेत्रामध्ये, कारण बारामतीचं जे हे विमानतळ आहे हे बारामती ग्रामीण पोलिसांकडे येतं, तिथे जाऊन तरी ही तक्रार दाखल होणार आहे का तिथेही तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना कुठला तरी अदृश्य शक्तीचा फोन येणार आहे? आणि हे सगळं मित्र हो, इथे प्रश्न एक आहे की जर शेतकरी मरतात त्याची या सरकारला कुठलीही चाड नाही, कुठलीही भीती नाही, कुठलंही दुःख नाही, कारण शेतकरी आत्महत्या करतायत कर्जाच्या ओझ्याखाली दबून मरून. या शेतकऱ्यांचा कैवारी असलेल्या सरकारचा एक प्रमुख नेता जर विमानातून पडतो, दोषी विमानातून पडतो आणि त्या सदोष विमान अपघातामध्ये असं काहीतरी घडतं, याचं कारण काय आहे? DGCAच्या नियमानुसार या विमानांची सुरक्षा चेक करायला हवी, त्याचप्रमाणे यांच्या तांत्रिक चाचण्या व्हायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या ज्या नोंदींमध्ये फेरफार केले जातात यावरती सुद्धा कडक कारवाई व्हायला हवी, कारण अशाच पद्धतीत या VSR व्हेंचरने या नोंदी उलटसुलट केलेल्या होत्या. त्याचबरोबरीने जे काही दोषी इतर कामगार आहेत, पायलट आहेत किंवा फ्लाईट अटेंडंट आहेत, यांच्या नेमणुका सुद्धा इथे केल्या जातात. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे काय झालं तर अजित पवारांचा अपघात झाला. याला मी अपघात म्हणतोय कारण सरकार दरबारी तो उल्लेख अपघाताचा आहे, पण विरोधक म्हणा किंवा रोहित पवार हे त्याला घातपात म्हणतात. आता हे सगळं कोणाला तरी दडवायचं आहे का, कोणाला तरी दाबायचं आहे का, हा खरा प्रश्न आहे. सामान्य जनता या राज्यातली अजित पवारांचा अपघात नाहीये तर घातपात आहे असं म्हणते. अर्थात ती जी काय राजकीय सत्ताधारी पक्षाच्या बाजूचे लोक असतील ते वेगळं बोलतील, कारण ती त्यांची मजबुरी आहे, पण खाजगीमध्ये ते सुद्धा दबक्या आवाजात काहीतरी वेगळं बोलतायत. हे गेले 2 दिवस विधिमंडळ अधिवेशनाच्या परिसरामध्ये ऐकायला येते. तुम्ही बस स्टॉपवर जा, तुम्ही सलूनमध्ये जा, तुम्ही रेल्वे स्थानकामध्ये जा, तुम्ही बाजार मंडीत जा, तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांशी बोला, तुम्ही कट्ट्यावर बोला, तिथे तुम्हाला सगळीकडे अजित पवारांचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दलच्या चर्चा ऐकू येतील. आणि मग सरकारच्या बद्दलची लोकप्रियता किंवा बदनामी ही जनता जनार्दन ठरवत असतो. मित्र हो, जाता जाता एक गोष्ट सांगतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये राहुल गांधी यांना बोलू दिलं गेलं नाही. राहुल गांधी हे लष्कर प्रमुखांच्या पुस्तकावर बोलत होते, त्यांना बोलू दिलं गेलं नाही. आणि त्यानंतर त्यांनी काल मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये जाऊन जे काही भाषण करायचं ते केलेलं आहे. आता जी गोष्ट रेकॉर्डवर घ्यायला सत्ताधारी पक्षाने नकार दिला ती गोष्ट राहुल गांधी जनता जनार्दनाच्या सदनामध्ये किंवा जनता जनार्दनाच्या दरबारामध्ये जाऊन बोललेले आहेत. त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबायचा जरी असेल तरी त्याचं एक सूत्र हे सत्ताधाऱ्यांना ठरवावं लागेल, अन्यथा राहुल गांधीही बोलत राहतील आणि रोहित पवारही बोलत राहतील. प्रत्येक वेळेला एखादा प्रवीण मुंडे आणि त्याच्यासाठी येणारा एखाद्या अदृश्य शक्तीचा फोन
ही काही सरकारच्या समोरची व्यवस्था ठरू शकत नाही। त्यामुळे एखाद्या फडतूस, भ्रष्टाचारी, बोगस, दुष्ट अशा विजयकुमार सिंगला वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये जर सरकार स्वतःचीच नीतिमत्ता आणि नैतिकता भाजून खाणार असेल तर मग मात्र या राज्यातल्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला या सरकारबद्दल विश्वास आणि आत्मीयता वाटणं हे कठीण आहे। अजित पवार यांचा अपघात किंवा त्यामध्ये त्यांचा झालेला मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये सर्वाधिक शक्तिमान पक्षाची बदनामी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या बदनामीचं लोण देशभर पसरू नये यासाठी आता सरकारला काळजी घ्यायला हवी आणि विजयकुमार सिंग याला अटक व्हायला हवी। त्याला अटक होणार, मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली तो तुरुंगात जाणार, इतकं मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो मित्रहो। कारण या सगळ्याच्या मागे जे काही घडतंय ते बघणारे घटक आपल्याला सगळं सांगत नसले तरी लक्षणीय गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतायत। ज्या धाडसाने आपण 29 जानेवारीला VSR व्हेंचरवरती टिप्पणी केली होती, काही गोष्टींवर बोट ठेवलं होतं, त्या आता 25 फेब्रुवारीला खऱ्या होताना दिसत आहेत। मित्रांनो, अजून थोडा वेळ थांबा। VSR व्हेंचर्सचा मालक तुरुंगाची हवा खाताना तुम्हाला नक्की बघायला मिळेल, हा माझा आत्मविश्वास आहे। कारण सरकार रोज सगळ्यांना किंवा सत्ताधारी आणि एक विशिष्ट व्यवस्था रोज सगळ्यांना गंडवू शकत नाही, हे मात्र या देशासमोरचं सगळ्यात खरं आणि लक्षणीय असं सत्य आहे आणि सत्य नाकारता येत नाही, ते काही वेळा टाळता येतं, पण शेवटी सत्याचाच विजय होतो। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, VSR व्हेंचर्सचा मालक विजयकुमार सिंग आणि त्याचा मुलगा राहुल सिंग यांना कोण सांभाळतंय असं आपल्याला वाटतं? अजित पवार यांचा घात आहे, अपघात नाही, हे जे रोहित पवार मांडतायत सगळीकडे, अगदी बारामती, मुंबई ते दिल्लीपर्यंत, त्या मांडण्यामध्ये किंवा रोहित पवार यांच्या आरोपामध्ये काही तथ्य तुम्हाला वाटतंय का? जर वाटत असेल तर या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आम्हाला जरूर कळवा। आणि मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही खूप जाणकार प्रेक्षक आहात, तुमच्यातले अनेक प्रेक्षक आपल्याला प्रतिक्रिया पाठवतायत, पण त्या प्रतिक्रिया संसदीय शब्दांमध्ये जर आल्या तर तुमच्या प्रतिक्रियेचा विजय होऊ शकतो। त्या विरोधात असल्याबद्दल आमचा आक्षेप नाही आहे, पण त्यांना एक बैठक असायला हवी, कारण जाणकार आणि तज्ज्ञ माणसाने आपला विचार परिपक्वतेनं मांडावा, असं एक सर्वसाधारण आणि सुजाण समाजासमोरचं एक सूत्र आहे आणि ते आपण स्वीकाराल असं मला वाटतं। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्रहो। आणि आत्तापर्यंत आपण टाइम महाराष्ट्र अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा त्याला समर्थन दिलं असेल तर आवर्जून समर्थन करा, तुमची निराशा होणार नाही, इतकंच सांगतो। धन्यवाद।